साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AMCCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO. 24 तास सेवा उपलब्ध. तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेबुलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना. संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26. जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण. मोबाईल नंबर 906792 9722, 906792 9722. चिरंजीव अविनाश, सौ अन्नपूर्णा आणि श्री रमेशराव रामकृष्णजी भिंगारे यांचे कनिष्ठ चिरंजीव, चिरंजीव सौभाग्यवती कांचनी मयुरी, सौ सुरेखाताई आणि श्री पांडुरंगजी विठ्ठलराव आखरे यांची कन्या यांचा शुभ विवाह दिनांक 4 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करण्याचे योजिले आहे. विवाहस्थळ सूर्योदय मंगलम, अमरावती रोड, नेर, जिल्हा यवतमाळ. शुभेच्छुक चिन्मय फुटाणे, प्रफुल्ल कोल्हे, सुमित गोरले, अशोक बगाडे, संतोष गवळे, जीवन गावंडे, शिवहरी टेके, नयन गावंडे, संगपाल वाहुरवाग, समाधान वानखडे, पंकज चव्हाण, समाधान इंगळे, राजू कांबळे आणि मित्रपरिवार. कुमारी लावी संजित गेडाम हिचा दुसरा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला या जगात येऊन 2 वर्ष पूर्ण होतात. माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा. त्यांचा आनंद द्विगुणित आणि तुम्हा सर्वांचा शुभाशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाला यायचंय. दिनांक 4 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता. आमचे राहते घर भानुदास निवास, श्रीरामनगर, सिरसू, मूर्तिजापूर. आपले विनीत रायवंती भानुदास गेडाम, संजित भानुदास गेडाम, लीला संजित गेडाम, शार्दुल संजित गेडाम. बार्शीटाकळी तालुक्यातील निरंजन महाराज संस्थान मोरगाव काकड येथे राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचा जिल्हा मेळावा संपन्न झालाय. मेळाव्यासाठी मूर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळपूर, पातूर, तेल्हारा या तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मेळाव्याला उपस्थित होते. निरंजन महाराज संस्थानच्या भजन मंडळानं स्वागत गीत गाऊन आणि महापुरुषांच्या फोटोचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय आठवले, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश पोटे, उद्घाटक तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी, अकोला जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सम्राट डोंगरदिवे, मुंबईचे उद्योजक सचिन कोकणे, मुकुंद कोरडे, राहुल कुलट, जिल्हा सचिव बाळासाहेब गणोरकर, संघटक अजय प्रभे, किरण सेदाणी इत्यादी उपस्थित होते. पत्रकार हा आपल्या देशाचा चौथा आधारस्तंभ आहे, परंतु कोणत्याच पत्रकाराला शासनाकडून कोणतीच मदत म्हणून मिळत नाही. त्याचे प्रयत्न आम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पत्रकाराला त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी पाठपुरावा आमच्याकडून करण्यात येईल असं आश्वासन मनोगतातून रविकुमार राठी आणि सम्राट डोंगरदिवे यांनी दिले. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष राहुल कुलट, सहकार्यवाहक मुकुंद कोरडे, सरचिटणीस राजकुमार जिंचोळकर, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष LD सरवदे, कार्याध्यक्ष मिलिंद जामनिक, मुन्ना महाजन, प्रकाश वांद्रे, देवानंद जामनिक, संतोष माने, श्याम प्रांजळे, विवेक काळे,
नागेराव तायडे, दिलीप तिहिले, नाजूर खंडारे, प्रशांत चिंचोळकर, उमेश साखरे, धनराज सपकाळ यांची उपस्थिती होती. शेवटी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रास्ताविक गायकी यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजय काकडे यांनी केले. तर आपण सर्व लोकांनी मदत केली तर मी 100% शाश्वती देतो की आपण मूर्ती जी आपण पाठची टाकली अकोला जिल्ह्यासाठी काहीतरी चांगलं करून दाखवू. इतक्या झाला तर महाराष्ट्रासाठी मग म्हणजे गावात प्रामुख्याने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवीजी राठी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सम्राट भाऊ डोंगरदिवे, मुंबईचे उद्योजक कोकणे साहेब, या गावाचे सरपंच नाईकदेवी फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या अर्थात AJFCच्या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या या जिल्हा मेळाव्याला की सामाजिक क्षेत्रामध्ये जो कोणी काम करत असेल त्याला हातभार लावण्याचं काम सुद्धा पत्रकार लोकांचं काम आहे. तुम्ही सुद्धा या कामामध्ये समाजकार्यामध्ये त्यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो. दुसरीकडे आपण पाहतोय की पत्रकार म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्यात. पत्रकार आताच आम्हाला गायके साहेबांनी सांगितलं की आम्हाला धोका पत्करावा लागतो, जीवाचा धोका सुद्धा असतो. जाहिरात म्हटलं की बाबा घरी नसतात, परंतु बातमीमध्ये नाव का खालीवर आलं की मी तर म्हणते पक्षाचा जिल्हाध्यक्षावर माझे नाव दुसऱ्या नंबरवर टाकलं. प्रतिनिधी समाधान इंगळे, अकोला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हिंदू मुस्लिम समाजातील एकोप्याने आणि बंधुत्वाने रमजान ईद निमित्त गुलाब पुष्प देऊन रमजान ईद साजरी. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान पौ शाकंबरी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सतीश अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हिंदू मुस्लिम समाजातील एकोप्याने रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना स्टेशन परिसरातील मस्जिद समोर शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आलाय. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांचे ईद निमित्त स्वागत सत्कार करतात. एकमेकाच्या सणात सहभागी होऊन असा आनंद भाईचाऱ्याची परंपरा कायम ठेवून गर्व से कहो हम सब एक है असा नारा सुद्धा दिला जात आहे. मौलाना मोहम्मद जाहिद आलम, इलियास मास्टर, शे इम्रान, मोझन नबी, पत्रकार अनवर खान, ईसा इस्लाम दुपट्टा देऊन करण्यात आला. यावेळी सुभाष दूध डेअरीचे संचालक प्रशांत हजारी, नगरसेवक सचिन देशमुख, दिगंबर बुगुल, सुरेश तायडे, राजेंद्र भटकर, देविदास पांगड, संतोष वानखडे, बबलू यादव, समाधान इंगळे, दीपक अग्रवाल, विशाल नाईक, मनसूर राही, मोशारिक, इणूस खान, हाजी मीरसाहेब, इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते. सर्व भारतीय मुस्लिम लोकांना ईदच्या मुबारकबाद देतो आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही आज ईदचा जो कार्यक्रम आहे तो 10 वर्षापासून साजरा करीत आहोत. हिंदू मुस्लिम भाई ही प्रथा दिवस चालू आहे, तिचं आम्ही पालन करीत आहोत. सबंध समाज बांधवासाठी हा ईदीचा जो सण आहे हा खूप मुबारक आहे आणि मानवता हे सर्व धर्माच्या वर आहे. आपण त्याच हिशोबात ईदीची शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि हे सर्व मुस्लिम बांधवांना सतीश अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे आता कार्यक्रम सुरू आहे आणि एक गुलाबाचं फूल देऊन आम्ही साऱ्या सत्काराने मुबारक देतो. प्रतिनिधी समाधान इंगळे, मूर्तिजापूर. रमजान ईद निमित्त गोरेगाव पोलीस ठाण्यात सण उत्सव शांततेत साजरे करून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं दिनांक 2 मे सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन पोलिसांतर्फे करण्यात आलं होतं. तसेच रमजान मुबारक महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सुरुवातीला शांतता समितीच्या बैठकीत गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी जातीय सलोखा कायम राहावा यासाठी सर्वांनी एकत्र येत सण उत्सव शांततेत साजरे करावे असं मोलाचं मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून गोरेगाव अप्पर तहसीलचे तहसीलदार संदीप राजपुरे, गोरेगाव नायब तहसीलदार सुनील कावरखे, पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव, गोरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच विश्वनाथ कावरखे, तंटामुक्त अध्यक्ष अमोल, पत्रकार जगन कावरखे, वसंत खिल्लारी, गजानन धुळधुळे, शेख फारूक, सिकंदर पठाण, मुस्तफा सय्यद, अहमद सय्यद, सय्यद सलीम, मोहिदीन खान पठाण, दौलत सय्यद, गोरेगाव येथील जामा मस्जिदचे सदर सय्यद सलीम, मदिना मस्जिद, तलाब कट्टा, मौलवी साहेबुल हक, गोरेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक सय्यद बुढन, शेख रशीद तुराबभाई, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक पाटील, सुनील पाटील, पाटील संदीप, उमर शेख, पोलीस नाईक राहुल गोटरे, पंडित तारे, बेडगे तसेच पोलीस कर्मचारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली. आणि म्हणजे असं नियोजन केलं होतं की पोलीस स्टेशनला तयारी 15 दिवसापासून होती. मनात हे होतं, पण थोडा बंदोबस्त आणि त्याचा सांगड काढत आज आपला हे शेवटचा गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे टायगर ग्रुपच्या अध्यक्षा कविता चव्हाण आणि लासूर स्टेशनच्या सरपंच मीनाताई संजय पांडव, बाभुळगावचे सरपंच विजयसिंह मोरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या शुभ हस्ते देण्यात आलं. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक वरकड पाटील, गणेश साळुंके, प्रीती मेहरे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, मजनू पठाण, सुरेश गव्हाणे, योगेश निकम, गणेश केरे, अशोक कराळे, भाऊसाहेब थोरात, सरपंच बिट्टूभाऊ मोरे, वाल्मिकी जाधव, योगेश साळवे, अक्रम बेग आदीसह पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी आणि आशा सेविका, टायगर ग्रुपचे सदस्य यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी आशा सेवकांनाही गौरवण्यात आले. दरम्यान यावेळी कविता चव्हाण यांनी लासूरगाव येथील दाक्षिणी देवीचेही दर्शन घेतलं आणि तेथील मंदिर परिसरात फूल, नारळ आदींसह निर्माल्याची साफसफाई केली. या ग्रुपशी मी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर मी सोशल वर्क कार्यक्रम चालू केला. माझं सोलापूरमध्ये अनाथ आश्रम आहे लहान मुलाचं, आणि माझ्याकडे 1000 महिला आहेत ज्या बचत गट चालवतात. 1000 महिलांचं बचत गट चालवते, म्हणजे 20-20-20 अशा टप्प्याने 1000. माझ्या वेळेची आवड म्हणजे आर्मीसाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. वर्दीसाठी म्हणजे वर्दीचा खूप प्राऊड मला. आम्ही लहानपणापासून देशभक्तीपर गाणे माझे बंधू आणि मी म्हणायचो. तर त्याच्यानंतर ना आपल्या इथे आर्मीसाठी काही करण्यासाठी स्कोप नाही, तर मी पोलिसांसाठी चालू केलं. म्हणजे कुठे काय असेल तर पोलिसांसाठी आंदोलन उपोषण करायचे, पोलिसांसाठी कोणी जर चुकीचं वाक्य बोललं त्यांची साईड घ्यायची, असे करायचे. त्याच्यानंतर ना त्याच्यासाठी आझाद मैदान मुंबईमध्ये उपोषण केले. प्रतिनिधी हेमंत वाघ, फुलंब्री, औरंगाबाद. चिरंजीव अविनाश, सौ अन्नपूर्णा आणि श्री रमेशराव रामकृष्णजी भिंगारे यांचे कनिष्ठ चिरंजीव सौभाग्यवती कांचनी मयुरी, सौ सुरेखाताई आणि श्री पांडुरंगजी विठ्ठलराव आखरे यांची कन्या यांचा शुभ विवाह दिनांक 4 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करण्याचे योजिले आहे. विवाहस्थळ सूर्योदय मंगलम, अमरावती रोड, नेर, जिल्हा यवतमाळ. शुभेच्छुक चिन्मय फुटाणे, प्रफुल्ल कोल्हे, सुमित गोरले, अशोक बगाडे, संतोष गवळे, जीवन गावंडे, शिवहरी टेके, नयन गावंडे, संगपाल वाहुरवाग, समाधान वानखडे, पंकज चव्हाण, समाधान इंगळे, राजू कांबळे आणि मित्रपरिवार. कुमारी लावी संजित गेडाम हिचा दुसरा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला या जगात येऊन 2 वर्ष पूर्ण होतात. माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा. त्यांचा आनंद द्विगुणित आणि तुम्हा सर्वांचा शुभाशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाला यायचंय हं. दिनांक 4 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता.
आमचे राहते घर भानुदास निवास, श्रीरामनगर, सिरसू, मूर्तिजापूर. आपले विनीत रायवंती भानुदास गेडाम, संजित भानुदास गेडाम, लीला संजित गेडाम, शार्दुल संजित गेडाम. मुस्लिम समाजाचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद निमित्त एक महिनाभर उपवास ठेवून आज 3 मे रोजी तालाब कट्टा ईदगाह येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करण्यात आले. यावेळी मौलाना शाहीद यांनी नमाज पठण करून वाचन केलं आणि नमाज अदा केली. यावेळी गावातील अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील, सहकारी बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे, रवी पाटील, जगन पाटील, नथुजी खिल्लारी, प्रदीप पाटील, सुनील पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, गजानन प्रकाश कावरखे, दासराव कावरखे, GM खिल्लारी, गजानन गिरे यांच्यासह पत्रकार गजानन धुळधुळे, सिकंदर पठाण, फारुख शेख, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, बीट जमादार राहुल मैतकर, BSBचे कर्मचारी बेडगे, पंडित तारे, हवालदार यांच्यासह होमगार्ड लांडगे, मोरे, अमजद पठाण, गायकवाड, पोलीस पाटील, पंडितकर, भारत सुतार, कैलास कावरखे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांना सुरखुमा मिलाद कार्यक्रम घेण्यात आला. एकमेकांना गळाभेट घेतली. मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचारी यांनाही सुरखुमा देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली. दिनांक 3 मे 2022 वार मंगळवार रोजी मुस्लिम समाजाचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद हा सण आज हिंगोलीसह पूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात आला. मागील तब्बल 2 वर्षापासून कोरोना काळात पूर्णपणे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच सार्वजनिक सामाजिक उपक्रम बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर रमजानसह दुसरे कोणतेही सण उत्साहात साजरे झाले नव्हते. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे तब्बल 2 वर्षांनी मुस्लिम समाजाचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांचा रमजान हा महिना सर्वात पवित्र महिना म्हणून मानला जातो. या महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव 30 दिवस रोजा उपवास ठेवतात आणि 5 वेळेस नमाज अदा करतात आणि कुराण नावाचा त्यांचा ग्रंथ वाचून अल्लाहला प्रार्थना करून अल्लाहला राजी करतात. त्याचबरोबर हिंगोलीमधील सर्व मुस्लिम बांधवांनी तब्बल 2 वर्षांनंतर रमजान ईद हा सण उत्साहात साजरा केला आणि त्याचबरोबर तब्बल 2 वर्षांनंतर असेच सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज ईदगाहवर अदा केली आणि त्याचबरोबर सर्व मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं रहस्य दिसून येत होतं. मुस्लिम बांधवांना हा सण खूप शांततेत साजरा केला. त्याचबरोबर हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक M राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस प्रशासन नेहमी चांगल्या प्रकारे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हिंगोली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब यांना भेट दिली. या प्रसंगी हिंगोली जिल्हा पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. ईद उल फित्र की तमाम मुसलमानों ने भी और बिलखुसूस पूरे हिंदुस्तान के देशवासियों को ईद उल फित्र बहुत बहुत मुबारक हो. ये ईद मुझे और आपको पैगाम देती है कि हम इस मुल्क में भाईचारा, अमन, मोहब्बत के पैगाम को आम करें. ईद का त्यौहार अपने पराये सबको गले लगाने का त्यौहार है. हम तमाम देशवासियों से इस बात की अपील करते हैं कि आज गले मिलकर एक दूसरे की नफ़रत का खात्मा करें, मोहब्बत, अमन व आशिकी के साथ इस देश को तरक्की के राह पर लेकर जाए. और ये देश अगर तरक्की के राह पर जाएगा तो जाहिर सी बात है सारा मुल्क तरक्की करेगा. इस ईद के दिन जो लोग गुज़िश्ता लॉकडाउन के अंदर इस जहां से पर्दा फरमा गए हैं, जिन अहबाब का इंतकाल हो गया है, हम उनके लिए भी दुआए मग़फ़िरत करते हैं और अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ गो है कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इस ईद उल फित्र को तमाम मुसलमान हिंद और तमाम देशवासियों के लिए वजह रहमत बनाए. कर रही थी कि ईदगाह के ऊपर नमाज़ पढ़ी जाए और उसके अंदर सबसे पहले तो हमें पुलिस प्रशासन और जनाब मुफ्ती साहब
डीएसपी साहब, एआई साहब, इन तमाम का सहयोग रहा और इसी के साथ साथ नगर पालिका, नगर परिषद और कलेक्टर साहब और तहसीलदार साहब, इन तमाम का सहयोग रहा। और सहयोग होने के बाद उन्होंने हमारे हर एतबार से समझो सहयोग किया। सहयोग करने के बाद हमने यहाँ नमाज़ पढ़ी और नमाज़ पढ़ने के बाद अल्लाह का शुक्र किया। अल्लाह तबारक व तआला बार बार हमें ऐसे ईद उल फित्र नसीब फरमाए, ईद उल अज़हा नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला दुनिया के अंदर जो भी शर और जो भी फसादात हो रहे, अल्लाह तमाम मुसलमानों की हिफाजत फरमाए। मैं मुतवल्ली ईदगाह काजी मुफ्ती मोहम्मद फ़हीमुद्दीन तमाम अहलियान हिंगोली को मुबारकबाद देता हूँ। तमाम को कहता हूँ कि सुकून और मोहब्बत के साथ आज के दिन हम ईद उल फित्र का मौका खुशियों के साथ बांटे, अपने भाइयों के साथ, अपने हिंदू भाइयों के साथ, बिरादरान वतन भाइयों के साथ मोहब्बत और खुशी के साथ उनको ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आता जो पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला, त्या बंदोबस्तामध्ये स्वयंसेवकी तैनात करण्यात आले, त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांचा मी धन्यवाद देतो। आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देतो। आज वर्ल्ड के अंदर, पूरे इंडिया के अंदर, पूरे अपने हिंगोली जिले के अंदर सब जगह पे ईद के बहुत उत्साह से सब जगह पर मनाई जा रही है। रमज़ान ईद के सभी मुस्लिम भाइयों को हार्दिक शुभकामनाएं मैं देता हूँ। और अपने हिंगोली जिले में बड़े उत्साह के साथ ईद मनाई गई है और सभी मुस्लिम भाइयों के लिए आज यहाँ पर नमाज पढ़ने के बाद शुभकामनाएं देने के लिए हम सब प्रतिनिधि हो, पुलिस प्रशासन हो, सभी लोग यहाँ पर मौजूद हैं। आज सवेरे से ईद का माहौल बड़े जोर से हिंगोली शहर के अंदर है और ईद के लिए मैं वापस सब मुस्लिम भाइयों को शुभेच्छा देता हूँ और पूरी शांतता के साथ जो है ईद का ईद जो है वो आप यहाँ पर जो है तो बड़े उत्साह के साथ जो कीजिए। इतने आपको ये ईद के बारे में मैं बोलता हूँ और ईद की वापस सबको हार्दिक शुभकामनाएं देके फिर दूसरा। न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली। चिरंजीव अविनाश, सौ अन्नपूर्णा आणि श्री रमेशराव रामकृष्णजी भिंगारे यांचे कनिष्ठ चिरंजीव सौभाग्यवती कांचनी मयुरी, सौ सुरेखाताई आणि श्री पांडुरंगजी विठ्ठलराव आखरे यांची कन्या यांचा शुभ विवाह दिनांक 4 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करण्याचे योजिले आहे। विवाहस्थळ सूर्योदय मंगलम, अमरावती रोड, नेर, जिल्हा यवतमाळ। शुभेच्छुक चिन्मय फुटाणे, प्रफुल्ल कोल्हे, सुमित गोरले, अशोक बगाडे, संतोष गवळे, जीवन गावंडे, शिवहरी टेके, नयन गावंडे, संगपाल वाहुरवाग, समाधान वानखडे, पंकज चव्हाण, समाधान इंगळे, राजू कांबळे आणि मित्रपरिवार। कुमारी लावी संजित गेडाम हिचा दुसरा वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मला या जगात येऊन 2 वर्ष पूर्ण होतात। माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा, त्यांचा आनंद द्विगुणित आणि तुम्हा सर्वांचा शुभाशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाला यायचंय हं। दिनांक 4 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता। आमचे राहते घर भानुदास निवास, श्रीरामनगर, सिरसू, मूर्तिजापूर। आपले युनिक रायवंती भानुदास गेडाम, संजित भानुदास गेडाम, लीला संजित गेडाम, शार्दुल संजित गेडाम। गेल्या 2 वर्षांपासून कोणताही सण कोरोनामुळे नीट साजरा करता आला नव्हता। प्रत्येक सणावर मर्यादा आल्या होत्या। यंदा मात्र दिलासा मिळालाय। चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतायत आणि आपल्या प्रियजनांना भेटतात। भारत सहसा सौदी अरेबियाला फॉलो करतो। आपल्याकडे सौदी अरेबियाच्या 1 दिवसानंतर चंद्र दिसतो, त्यामुळे काल रात्री आकाशात चंद्र दिसल्यानंतर ईद साजरी करण्यास सुरुवात झाली।
गेल्या 2 वर्षात जगाने कोरोनाच्या 3 लाटा पाहिल्यात. या 3 लाटा कधीही न विसरण्यासारख्या आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमावलाय तर अनेकांनी आपले उद्योगधंदे देशोधडीला लागताना पाहिलेत. आता पुन्हा थोडी मोकळीक मिळू लागल्याने छोट्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. पुन्हा उद्योगधंदे पूर्वपदावर येऊ लागलेत. त्यामुळे पुन्हा ईद दणक्यात साजरी करण्यात आली. जिंतूर शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. सुमारे 10,000 पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण केलं. गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सुलेमानी आणि शमशुद्दीन ईदगाह या ठिकाणी एकत्रित नमाज पठणचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रेक्षा भांबळे, उपनगराध्यक्ष बाळू भांबळे आदींनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचे सामाजिक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिले. मुस्लिम बांधवांनी एकत्र नमाज पठण करण्यात आलं. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शिरखुर्मा पार्ट्या रंगल्या होत्या. नातेवाईक मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुर्म्याचा आनंद लुटला. ईदसाठी झालेली गर्दी लक्षात घेता पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मौलाना जलील यांनी नागरिकांना एक संदेश दिलाय. اللهم صل على محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة بعد الممات إنك سميع قريب مجيب الدعوات إنك على كل شيء قدير. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم أعنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك. اللهم مصرف القلوب صرف قلوبنا على طاعتك. ويا مقلب القلوب ثبت قلوبنا على دينك. اللهم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا. ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا. ربنا ولا تحمل حملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا. واعف عنا واغفر لنا وارحمنا. واعف عنا واغفر لنا وارحمنا. أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين. فانصرنا على القوم الكافرين. فانصرنا على القوم الظالمين. اللهم إنك عفو تحب العفو فاعف عنا يا كريم. اللهم إنك عفو تحب العفو فاعف عنا يا كريم. ربنا ظلمنا. तमाम ही बिरादरान मिल्लत इस्लामिया की खिदमत में ईद का सलाम पेश करते हैं और बिरादरान वतन की खिदमत में हम ईद की मुबारकबादी पेश करते हैं. 2 साल के बाद में पहली मरतबा ईदगाह पर जोश और खरोश के साथ में मुसलमानों ने ईद मनाई है. दरमियान में लॉकडाउन और कोरोना वायरस की वजह से 4 ईदें ये इनफरादी तौर पर घरों पर ही अदा की गई. आज बड़ी खुशी का मौका है तमाम मुसलमानों के लिए भी कि खुशी के माहौल में आज की ईद अंजाम पाई. लिहाजा हम तमाम ही मुसलमानान जिंतूर की तरफ से हमारे बिरादरान वतन जिंतूर की खिदमत में ख़ास तौर पर और तमाम ही बिरादरान वतन की खिदमत में ईद की पुरखुलूस मुबारकबाद पेश करते हैं. और इसी के साथ में हम ये तवक्को रखते हैं कि तमाम ही बिरादरान वतन और बिरादरान इस्लाम ये अपने बाहमी इत्तेहाद और भाईचारे के ज़रिए से तोहफ़ा देंगे और मुल्क की सालिमियत और मुल्क की इत्तेहाद और हमारी पाकीज़ा रिवायात की बका के लिए मुत्तहदा तौर पर हम कोशिश करेंगे. और ये भी उम्मीद रखते हैं कि कोरोना वायरस से ज़्यादा ख़तरनाक जो फ़िरका परस्ती और ज़ातिवाद का वायरस मुल्क के अंदर फैल रहा है चंद बेतुकी ज़ुबान और नापाक सोच के ज़रिए से, तो हम हिंदू मुस्लिम मिल कर के इस नापाक वायरस का ख़ात्मा करेंगे और अपने मुल्क की पाकीज़ा रिवायात की हिफाजत करेंगे. ये भी हम इस मुबारक मौके पर बिरादरान वतन और बिरादरान मिल्लत से तवक्को रखते हैं. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सबसे पहले तो हम अल्लाह की बारगाह में सद्दा शुक्र बजा लाते हैं कि 2 साल के बाद में अल्लाह ने हम तमाम को ये मौका इनायत फरमाया कि हम ईदगाह पर आकर ईद की नमाज़ को अदा कर सकें. और ईद के इस हसीन मौके पर, इस अवसर पर हम तमाम मुल्क के लोगों को ईद की शुभकामनाएं देते हुए इस बात की तमन्ना रखते हैं, इस बात की आपसे उम्मीद रखते हैं कि जैसे
हम मुसलमानों के अंदर जिम्मेदार अहबाब आगे बढ़ करके इस मुल्क में फैलाई जाने वाली नफरत का खात्मे के लिए हम आगे बढ़ते हैं। ऐसे हिंदू समाज के जिम्मेदारों से भी गुजारिश ये है कि वो भी आगे आकर इस फिरका परस्ती की और इस नफरत की हवा को कम करने के लिए आप भी आगे आएँ और ये हिंदू मुस्लिम एकता को कायम रखने के लिए आप भी कोशिश करें। ये हमारा मुल्क है और इसकी शान यही है कि ये एक गुलदस्ते की मानिंद होना चाहिए। इसमें हर किस्म का फूल, हर खुशबू वाला फूल अगर ये सजा हुआ रहेगा तो ये इस मुल्क की शान में इजाफा करेगा, वरना एक ही फूल और एक ही रंग का फूल ये इस मुल्क की शान नहीं है। ऐसे हम मुसलमानों के जिम्मेदारों से भी गुजारिश करेंगे और हिंदू समाज के जिम्मेदारों से भी कि वो इस फिरका परस्ती के खात्मे के लिए आगे आए और आपस में भाईचारा कायम करने के लिए कोशिश करें। हम आपस में मिलकर रहेंगे तो हमारे मुल्क की ताकत बढ़ेगी। ईद के मौके पर हम अल्लाह रब्बुल आलमीन से ये दुआ करते हैं कि हमारे मुल्क में अल्लाह अमन अमान की कायम को फिजा रखे और मोहब्बतों को आगे बढ़ाए और नफरत का खात्मा करे। महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायतमधील तमाम कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरता दिनांक 1 मे 2022 पासून बेमुदत संप पुकारला होता। त्यात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत दिनांक 3 मे 2022 पासून सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोस्तांडेल यांनी केली आहे। दिनांक 2 मे 2022 रोजी मंत्रालयातून आलेल्या बोलवण्यानुसार मंत्रालयात जाऊन प्रभारी प्रधान सचिव अवर सचिव माननीय सहर्षबुद्धे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेरावजी यांची PS खातगावकर आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार आणि संघटनेच्या मागण्यासंदर्भात वित्त विभागाशी संबंधित नगर विकास विभागाचे अधिकारी आणि इतर विभागाचे संबंधित मागण्यांच्या फाईल्स सकारात्मकरित्या प्रस्तावित केलेल्या दिसल्याने आणि संघटनेच्या मागण्या मार्गी लागत असल्याने तसेच दिनांक 4 मे 2022 आणि 5 मे 2022 रोजी नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे भेट देणार असल्याने आणि तदनंतर बैठक देणार असल्याने तसेच उपसचिव नगर विकास विभाग यांचे पत्र अवलोकन करता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार करता तसेच शासनाने संप स्थगित करण्याचे आवाहन केल्याने शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कृती समितीने आज झालेल्या बैठकीत असा निर्णय घेतलाय की दिनांक 1 मे 2022 रोजी पासून पुकारलेला बेमुदत संप दिनांक 3 मे 2022च्या मध्यरात्रीपासून स्थगित करण्यात येत असून संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मागण्याकरता सतत पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती सुरेश पोस्तांडेल प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना यांनी दिली आहे। नमस्कार, मी सुरेश पोस्तांडेल, अध्यक्ष महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना। आपण या ठिकाणी 1 मे 2022 पासून महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचारी संघटना या कृती समितीने दिनांक 1 मे 2022 पासून आपण हा बेमुदत संप आपल्या न्याय व हक्कासाठी पुकारलेला आहे आणि याचा 3रा दिवस आहे। या संपाकरता महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायतमधील तमाम कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरता दिनांक 1 मे 2022 पासून पुकारलेल्या संपात उत्कृष्ट प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला। त्याबद्दल सर्व कर्मचारी यांचे मी मनपूर्वक आणि कौतुकास्पद आभार आणि अभिनंदन करतो। दिनांक 2 मे 2022 रोजी मंत्रालयातून आलेल्या कॉलनुसार प्रत्यक्षात मंत्रालयात जाऊन प्रभारी प्रधान सचिव त्याबरोबर अव्वल सचिव माननीय सहर्षबुद्धे साहेब तसेच माननीय नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे PS खतगावकर साहेब यांच्यासोबत तसेच आयुक्त तसंच संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा केल्या आणि त्याच्यानंतर आपल्या वित्त विभागाशी संबंधित असलेल्या फायली, वित्त विभागाशी संबंधित असलेल्या मागण्या, त्याचबरोबर इतर विभागाशी संबंधित असलेल्या मागण्या यांच्या फायली पाहता सकारात्मक प्रस्तावित केलेल्या आहेत। या पाहिल्यानंतर तसेच त्याचबरोबर दिनांक 4 मे 2022 रोजी किंवा 5 मे 2022 रोजी माननीय नगरविकास मंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्याला भेट देण्याचे निश्चित केले आहे आणि ह्याकरता तसेच माननीय अवर सचिव आणि उपसचिव यांचे पत्राचे अवलोकन करता तसेच या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार करता माननीय शासनाने संप स्थगित करण्याचे जे आव्हान केले आहे
त्याचा विचार करता कृती समितीची आज बैठक झाली. संपूर्ण कृती समितीच्या बैठकीत आज एकमताने निर्णय घेण्यात आला की आज दिनांक 3 मे 2022 पासून या मध्यरात्रीपासून 3 मे 2022च्या मध्यरात्रीपासून आपण संप स्थगित करत आहोत व पुन्हा न्याय हक्कासाठी आपण शासनाकडे दाद मागणार आहोत. त्याचबरोबर माननीय नगरविकास मंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांची 2 दिवसात भेट घेणार आहोत. ते आपल्याला भेट देणार आहेत. तरी सर्व कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की आज दिनांक 3 मे 2022 पासून 22च्या मध्यरात्रीपासून आपण हा संप स्थगित करण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुन्हा एकदा संपात सहभागी झालेल्या तमाम सर्व कर्मचाऱ्यांचा आभार मानतो आणि त्याचबरोबर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्यजनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे, सर्व धर्मसमभाव जोपासणारे महान क्रांतिकारक, वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. समाजात समानता, न्याय, बंधुता आदी मूल्ये रुजवण्यात महात्मा बसवेश्वर यांचे खूप मोठे योगदान आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी समानतेची, प्रेमाची, बंधुताची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांचे शिष्य होते. त्यामुळे त्यांची जयंती भारतात सर्वत्र शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळ आदी ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. उरण तालुक्यातही तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची 891वी जयंती साजरी करण्यात आली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार नरेश पेडवी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून वंदन केलं. पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी नीलम गाडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तर उरण नगर परिषद कार्यालयात सहाय्यक कर्मचारी धनंजय आंबरे, संदेश पवार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार, श्रीफळ अर्पण करून त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली. वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव आणि आक्रमक संघटना म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ओळखली जाते. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, मनीष पंधाडे, रुपेश होंडराव, नारायण कंकणवाडी, शिवा बिराजदार, विनायक मोहनाने यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमधील पदाधिकारी विठ्ठल ममतामादे, बालाजी हिड्डे यांच्या विशेष प्रयत्नातून उरण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येऊ लागली आहे. महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केल्याने सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गांचे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे सोशल मीडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष विठ्ठल ममतामादे यांनी आभार मानलेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच रमजान ईद पैठण तालुक्यातील विहा मांडवामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विहा मांडवा उपसरपंच मुकेश सेठ काला आणि विहा मांडवा पोलीस चौकीचे PSI सुशांत सुतळे, माननीय सरपंच तथा ग्रामसदस्य अफसरभाई शेख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक गाभूड, बांधकाम ठेकेदार नितीन ब्रह्मराक्षस यांच्या हस्ते मरकज मस्जिदमध्ये आणि ईदगाह चौक येथे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा ही विहा मांडवा गावची मान उंचवणारी ओळख असल्याचं प्रतिपादन यावेळी PSI सुतळे साहेब यांनी केले आणि रमजान ईद निमित्ताने ईदगाह चौक आणि मरकज मस्जिद या ठिकाणी पाचोड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, सहाय्यक फौजदार सुधाकर मोहिते यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधव आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्ताने जामा मस्जिद, बिलाल मस्जिद, मदर साहब मस्जिद आणि ईदगाह मैदान येथे मंगळवारी सकाळी मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठण करण्यात आले.
मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत देशात एकता आणि अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली आहे। मागील 2 वर्ष कोरोना काळातील निर्बंधांनंतर आज नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले होते। यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तसेच हिंदू आणि मुस्लिम बांधवांमधील एकता आणि अखंडता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली। नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना देविदास लोखंडे, राजेश खन्ना, प्रवीण बिरारे, भास्कर बिरारे आणि अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते, पोलीस कर्मचारी आदींना ईद मुबारक म्हणत गळेभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यामध्ये चिमुकल्यांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, असलम पठाण। चिरंजीव अविनाश, सौ अन्नपूर्णा आणि श्री रमेशराव रामकृष्णजी भिंगारे यांचे कनिष्ठ चिरंजीव सौभाग्यवती कांचनी मयुरी, सौ सुरेखाताई आणि श्री पांडुरंगजी विठ्ठलराव आखरे यांची कन्या यांचा शुभ विवाह दिनांक 4 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करण्याचे योजिले आहे। विवाहस्थळ सूर्योदय मंगलम, अमरावती रोड, नेर, जिल्हा यवतमाळ। शुभेच्छुक चिन्मय फुटाणे, प्रफुल्ल कोल्हे, सुमित गोरले, अशोक बगाडे, संतोष गवळे, जीवन गावंडे, शिवहरी टेके, नयन गावंडे, संगपाल वाहुरवाग, समाधान वानखडे, पंकज चव्हाण, समाधान इंगळे, राजू कांबळे आणि मित्रपरिवार। कुमारी लावी संजित गेडाम हिचा दुसरा वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मला या जगात येऊन 2 वर्ष पूर्ण होतात। माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा, त्यांचा आनंद द्विगुणित आणि तुम्हा सर्वांचा शुभाशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाला यायचंय हं। दिनांक 4 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता। आमचे राहते घर भानुदास निवास, श्रीरामनगर, सिरसू, मूर्तिजापूर। आपले विनीत रायवंती भानुदास गेडाम, संजित भानुदास गेडाम, लीला संजित गेडाम, शार्दुल संजित गेडाम।